हॅलो स्टुडंट्स, एनरोल इंजिनिअरच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 18 एप्रिलचा पेपर अनालिसिस. यामध्ये आम्ही कव्हर करणार आहोत शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चे क्वेश्चन डिस्कशन. सो हे पण जे पण क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये डिस्कस केले जाणार आहेत ते आम्हाला काही स्टुडंट्स कडून रिसीव्ह केलेले आहेत. ज्यांना जे क्वेश्चन आठवतात त्यांनी आम्हाला पाठवले आणि आम्ही ते एका पीडीएफ मध्ये मर्ज केलंय. जर तुम्हाला याच व्हिडिओची पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या गुगल फॉर्मच्या लिंकला फिल करून ड्राईव्हची लिंक मिळवू शकतात. या ड्राईव्हच्या लिंक वरती सर्व पीडीएफ अपलोडेड आहे. सो आपण पहिले 18 एप्रिलच्या शिफ्ट 1 ला सुरुवात करूयात. सो शिफ्ट 1 मध्ये आपण फिजिक्स सब्जेक्टला सुरुवात करूयात. सो फिजिक्स सब्जेक्ट मध्ये जर आपण बघितलं तुम्हाला अँग्युलर मोमेंटम या टॉपिक वरती क्वेश्चन बघायला मिळालेला. त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला व्हेरिएशन ऑफ ग्रॅव्हिटी जी व्हेरिएशन ऑफ स्मॉल जी ड्यू टू हाईट याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळाला आहे. त्यानंतर सेमीकंडक्टर या चॅप्टर मधून लॉजिक गेट्स अँड डायोड्स यावरती क्वेश्चन होता. त्यानंतर एक फिगर तुम्हाला दिलेली होती, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. त्यामधून तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड विचारलेली होती. सो असे काही क्वेश्चन्स तुम्हाला फिजिक्स मध्ये बघायला मिळाले. त्यानंतर फिजिक्स मध्ये एक डायग्राम दिलेली होती, तुम्हाला करंट फ्लो दिलेला होता आणि तुम्हाला आय ची व्हॅल्यू काढायची होती. सो त्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे क्वेश्चनचा एलसीआर सर्किट. जर तुम्ही 11 एप्रिल पासूनचे पेपरचे अनालिसिस केले तर तुम्ही बघू शकतात की ऍटलिस्ट एका शिफ्ट मध्ये तरी म्हणजे फर्स्ट शिफ्ट किंवा सेकंड शिफ्ट मध्ये तरी एलसीआर सर्किट वरती क्वेश्चन आहे. सो हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्या स्टुडंटचे पेपर्स आणखी बाकी आहेत ते स्टुडंट्स या टॉपिकला मिस करू नका आणि ज्या स्टुडंटने अटेम्प्ट 1 दिलाय अटेम्प्ट 2 ला ते देणार आहात ते सुद्धा या टॉपिकला चांगलं प्रिपेअर करून जा. त्यानंतर वर्क डन वरती तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळाले. आयसोथर्मल कंडिशन मध्ये वर्क डन ची व्हॅल्यू काढायची होती. आरएमएस वेलोसिटी वरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळाले आहेत. त्यानंतर फिजिक्स मध्ये थिअरी क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बघायला मिळालेले आहेत. आयसोकोरिक वरती थिअरी क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळालेले आहेत. तर जेव्हा तुम्ही फिजिक्सचा ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल जर चेक केली तर ही मॉडरेट होती. त्यामध्ये तुम्हाला काही थिअरी क्वेश्चन्स प्लस न्यूमेरिकल क्वेश्चन्स हे दोघी बघायला मिळाले. जर तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह केलेले असतील तर तुमची स्पीड जर चांगली असेल तर तुमचं फिजिक्स हे टाइम मध्ये संपू शकतं. त्यानंतर आपण 18 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये केमिस्ट्रीचे क्वेश्चन बघणार आहोत. सो त्याच्यामध्ये थिअरी क्वेश्चन पहिला आहेत आपल्याकडं. तुम्हाला सुक्रोजचा फॉर्म्युला विचारला होता. त्याच्यानंतर सी वॉटर इज अन एक्झाम्पल ऑफ विच सोल्युशन हा एक तुम्हाला क्वेश्चन होता. इनट इनट इलेक्ट्रॉइड्स इन फ्युएल सेल याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळालाय. त्यानंतर इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळाले. सो तुम्ही बघू शकतात की केमिस्ट्रीमध्ये जे 11 एप्रिल पासून जेवढे पण आपले पेपर झालेले आहेत सीईटीचे त्याची जी शिफ्ट अनालिसिस आहे की केमिस्ट्री हे इझी येते किंवा व्हेरी इझी लेवलचं केमिस्ट्री येते तो सेम पॅटर्न या शिफ्ट मध्ये सुद्धा फॉलो केला गेला आहे. जर तुम्ही नेक्स्ट स्लाइडला बघत असाल तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले होते आणि त्याच्यात विचारलेलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रॉंगेस्ट बेस अमॉंग अमाइन्स इन ॲक्वियस सोल्युशन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले होते. न्यूमेरिकल क्वेश्चन सुद्धा आपल्याला केमिस्ट्री वरती बघायला मिळतात. केमिकल कायनेटिक्स या टॉपिक्स मधून तुम्हाला न्यूमेरिकल क्वेश्चन सुद्धा बघायला मिळतील. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑक्साइड इज एम्पोटेरिक. तुम्हाला 4 ऑक्साइड दिलेले होते त्याच्यामधून एम्पोटेरिक ऑक्साइड तुम्हाला ओळखायचं होतं. त्यानंतर विच मेटल फॉर्म्स कलर्ड आयन हे सुद्धा एक क्वेश्चन होते. सो केमिस्ट्री हे इझी लेवलचं केमिस्ट्री आज सुद्धा बघायला मिळालेलं आहे. त्यानंतर आपण जर मॅथमॅटिक्सला आलोय तर मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन आणि म्हणजे कॅल्क्युलस पूर्ण पाठ डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन प्रत्येक शिपला बघायला मिळतंय. याच्यामध्ये आपल्याला बघू शकतात की 0 टू पाय चं इंटिग्रेशन 1/5 प्लस 4 कॉस एक्स याचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली होती. त्यानंतर तुम्हाला ऑफ एक्स डीएक्स या इंटिग्रेशनची व्हॅल्यू इक्वल्स टू जी ऑफ एक्स सांगितलेली होती आणि तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब एफ ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स हे फाइंड आउट करायचं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला डिफरन्सिएशनचा इक्वेशन तुम्ही बघू शकतात की तुम्हाला वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर तुम्हाला हे फाइंड आउट करायचं होतं. जर त्याच्यानंतर एलिप्स वरून तुम्ही क्वेश्चन बघू शकतात तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलंय 3x प्लस 4y प्लस के इक्वल्स टू 0. नंतर इलिप्सचं इक्वेशन दिलंय की ती लाईन एलिप्सला टच करते 9x स्क्वेअर प्लस 16y स्क्वेअर प्लस 144. त्याच्यामधून तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक प्रत्येक शिपला विचारला जात आहे. या शिप मध्ये पण विचारला गेलेला होता. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता निगेशन ऑफ इनव्हर्स ऑफ
तुम्हाला एक्सप्रेशन दिलं त्याचंही तुम्हाला निगेशन ऑफ इन्व्हर्स याचं पहिले इन्व्हर्स काढायचं होतं ना त्यानंतर तुमचं त्यांचं निगेशन विचारलेलं होतं. त्यानंतर तुम्ही इंटिग्रेशनचा क्वेश्चन बघू शकता. तुम्हाला न्यूमरेटर मध्ये एक्स स्क्वेअर ऑन डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 याचं इंटिग्रेशन तुम्हाला विचारलं होतं. सो मॅथची सुद्धा ही शिफ्ट थोडी मॉडरेट बघायला आज मिळालेली आहे. त्यानंतर जर पुढचे क्वेश्चन्स आपण बघितले की तुम्हाला व्हॅल्यू विचारलेली होती. साइन दिलेलं होतं 3 साइन इनव्हर्स 1/3 याची व्हॅल्यू विचारलेली होती. ऑफ एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली होती. त्याच्यानंतर क्वेश्चन काही काही इनकम्प्लीट असू शकतात कारण स्टुडंट्सला जेवढे क्वेश्चन आठवतात त्यांनी तेवढे क्वेश्चन पाठवलेले आहेत. हे 18 एप्रिलचं शिफ्ट 1 चं अनालिसिस होतं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की फिजिक्स केमिस्ट्री हे मॉडरेट लेवलला होतं आणि केमिस्ट्री ऍज कम्पेअर टू फिजिक्स अँड मॅथ सॉरी फिजिक्स अँड मॅथ हे मॉडरेट लेवलला होतं आणि केमिस्ट्री ऍज कम्पेअर टू फिजिक्स अँड मॅथ हे इझी लेवलचं होतं. तर आपण जर शिफ्ट 2 चे अनालिसिस करायला गेलो तर आपण फिजिक्सचे क्वेश्चन बघू शकतात की या शिफ्ट मध्ये सुद्धा कायनेटिक एनर्जी आणि अँग्युलर मोमेंटम वरती क्वेश्चन विचारले गेले होते. तुम्ही जर या पहिल्या शिफ्ट मध्ये बघत असाल तुम्हाला अँग्युलर मोमेंटम वरती क्वेश्चन पहिल्या शिफ्ट मध्ये सुद्धा विचारले गेले होते. त्याच्यानंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ग्राफ वरती तुम्हाला क्वेश्चन होते. त्याच्यानंतर एक नवीन क्वेश्चन आपल्याला आज बघायला मिळालाय की एनर्जी ऑफ बेरिलियम व्हेन रेडियस इज इन स्टँडर्ड स्टेट ऑफ हायड्रोजन याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला एनर्जीची व्हॅल्यू विचारलेली होती. त्याच्यानंतर रेडियसचा रेशो काय क्वेश्चन होता बघूयात आपण. टू स्पिरिकल ब्लॅक बॉडीज हॅव रेड आय R1 अँड R2 देअर सरफेस टेम्परेचर आर T1 अँड T2 म्हणजे काय मला दोन रेडियस दिलेले आहेत स्पिरिकल ब्लॅक बॉडीचे आणि त्यांचे सरफेस टेम्परेचर दिले होते T1 अँड T2. इफ दे रेडिएट सेम पॉवर जर ते रेडिएट करत असेल तर तुम्हाला R2/R1 चा रेशो विचारलेला होता. सो आयडेंटिफाय रिव्हर्स बायस अँड फॉरवर्ड बायस याच्यावरती एक थेअरी क्वेश्चन टाइप होता. तुम्हाला पॉवर फॅक्टर फ्रॉम एसी सर्किट जो एसी सर्किटचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पॉवर फॅक्टर एक टॉपिक आहे त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बघायला मिळालाय. त्याच्यानंतर पर्सेंटेज एरर वरती क्वेश्चन आज तुम्हाला बघायला मिळालेला आहे. सो फिजिक्स हे मॉडरेट लेवलला आज 18 एप्रिलला शिफ्ट 2 मध्ये बघायला मिळालेला आहे. सो जर आपण मॅथ्सला गेलो मॅथ्स मध्ये तुम्ही बघू शकता इंटिग्रेशनचे क्वेश्चन बघायला मिळत आहे. इंडिपेंडेंट इंटिग्रेशन वरती क्वेश्चन होता की साइन इन ब्रॅकेट लॉग एक्स याचं तुम्हाला इंटिग्रेशन विचारलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन असा होता इंटिग्रेशनचा 0 टू ln 5 त्याच्यानंतर ई रेस टू एक्स अंडर रूट ई रेस टू एक्स -1 अपॉन ई रेस टू एक्स प्लस 3 dx. सो याचे इंटिग्रेशन तुम्हाला विचारलेलं होतं. त्याच्यानंतर लिमिट्स वरती क्वेश्चन या प्रकारचा तुम्हाला बघायला मिळाला. लिमिट दिलेली आहे एक्स अँड इन्फिनिटी. त्याच्यानंतर तुम्हाला न्यूमेरेटर मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1 मायनस ए एक्स मायनस बी इक्वल्स टू 3 आणि तुम्हाला ए मायनस बी ची व्हॅल्यू काढायची. त्याच्यानंतरचा क्वेश्चन तुम्ही बघू शकता मॅट्रिसेस मधून आहेत की तुम्हाला एक 3x3 ची मॅट्रिक्स दिली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बी ची व्हॅल्यू दिली आहे ऍडजस्टंट ऑफ ए आणि तुम्हाला बी इन्व्हर्स काढायचं. सो मागच्या शिफ्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन होता 2x2 ची मॅट्रिक्स आणि इन्व्हर्स काढायचा. तर थोडा लेंदी क्वेश्चन आपण इथं बघू शकता की तुम्हाला ए च्या मॅट्रिक्स वरून पहिले ए चा ऍडजस्टंट मॅट्रिक्स काढावं लागणार आणि जी ऍडजस्टंट मॅट्रिक्स राहील ती बी ची व्हॅल्यू राहणार आणि बी ची व्हॅल्यू आल्यानंतर तुम्हाला त्याचा इन्व्हर्स काढायचा. सो हे 4 ते 5 स्टेपचा तुमचा क्वेश्चन होतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक ट्रायंगल दिलेला होता एबीसी त्याच्यामध्ये एबीसी ची व्हॅल्यू दिलेली होती आणि तुम्हाला साइन A/2 प्लस साइन ए याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची होती. तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक वरती परत क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. निगेशन ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं होतं आणि त्याचं निगेशन ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं होतं. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी वरती आपण जर क्वेश्चन बघितला की 11 क्रिकेट प्लेयर्स आर सीटेड रँडमली अराउंड अ सर्क्युलर टेबल व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट टू पर्टिक्युलर प्लेयर्स डू नॉट सिट टुगेदर असा एक क्वेश्चन आपल्याला प्रोबॅबिलिटी वरून सुद्धा बघायला मिळेल. सो मॅथ हे इझी लेवलचं होतं म्हणजे मॉडरेट लेवलचं आपण म्हणू शकतो का तर याच्यामध्ये तुम्हाला स्टेप जास्त होते. जसं तुम्ही मॅट्रिकचा क्वेश्चन बघू शकता थोडे लेंदी क्वेश्चन्स होते. डायरेक्टली सॉल्व्ह होणारे क्वेश्चन्स आजच्या शिफ्ट मध्ये नव्हते. सो जे पण विद्यार्थ्यांच्या शिफ्ट बाकी आहे मॅथ्सला चांगलं प्रिपेअर करा. पीवायक्यूज ला खूप चांगल्याने प्रिपेअर करून जा आणि जर हे पूर्ण क्वेश्चनची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला गुगल फॉर्म फिल करा आणि गुगल फॉर्म फिल केल्यानंतर ड्राईव्हची लिंक मिळणार त्याच्यामध्ये सर्व पीडीएफ प्रॉपरली आम्ही अपलोड केलेले आहे. सो तुम्ही केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स अजून सुद्धा विद्यार्थ्यांनी आम्हाला पाठवलेले नाहीये. सो जेव्हा क्वेश्चन्स येतील त्याची पीडीएफ आम्ही ड्राईव्ह वरती अपलोड करणार आहोत. सो
अशाच अपडेटसाठी, अशाच व्हिडिओसाठी एनरोल इंजिनिअरला फॉलो करा. YouTubeला आम्हाला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ज्या वेळेस पण नवीन व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळेल. थँक यू स्टुडंट्स. ऑल दी बेस्ट.